तुमची मुलगी जे करते ना ते तर कोणतीही कामवाली बाई करू शकते. आ काय म्हणलं कामवाली बाई? तू ना माया पोरीची तुलना एका कामवाली बाई सोबत केली? ज्या पोराले घरवालीनं कामवालीतला फरक समजत नाही ना त्या पोरासोबत मलेच माया पोरीचं लग्न करायचं नाही. अरे तुम्ही का रिजेक्ट करणार माया पोरीले? मीच तुमच्या पोराले रिजेक्ट करते. चला चालते वा इथून. माया पोरीले बोलता माया पोरीले. आई रडू नको, आई रडू नको. पाहिलं तुम्ही प्रियाचे बाबा कसे बोलले ते आपल्या पोरीले, आपल्या प्रियाले. त्यांची हिम्मत तरी कशी झाली आपल्या पोरीले काही बोलायची. निर्मला अब सांभाळ स्वतःले. कशी सांभाळू? आई तू शांत हो ना, नको रडू नये एवढी, तुला त्रास होईल ना. प्रियू ते तुले रिजेक्ट करून गेले. नाही आई नाही, त्यांनी मला रिजेक्ट नाही केलं. तूच त्यांना रिजेक्ट केलं मायासाठी. पण ते तुले असं कसं म्हणू शकते? निर्मला अब बस, किती त्रास देशील स्वतःले. ते माया पोरीले इतकं सारं बोलत होते ना, तुम्ही नुसते पाहत होते. अब निर्मला आपली पोरीची बाजू आहे. किती इच्छा असन काही मनाची तरी चुपच राहा लागते, नमतच घ्या लागते. अन तूही थोडशा थंड्या डोक्यानं विचार कर. त्यांनाही आपल्या घरासोबत रिश्ता जोडाचाच होता ना. हे तर फक्त प्रियाले घेऊन थोडस. म्हणजे पोरीची बाजू आहे तर मग ते आपल्या पोरीले काही म्हणन तरी आपण ऐकूनच घ्यायचं का? त्यांले हे घर आवडलं, पण जिच्यामुळे हे घर आवडण्या लायक बनलं ते पोरगीच नाही आवडली. हे पाय निर्मला, प्रियानं या घरासाठी आपल्यासाठी काय काय केलं याची जाणीव मलाही आहेस. पण म्हणून याचा अर्थ असा नाही ना का आपण एकदम एकाच गोष्टीच्या मागं लागायचं. अशानं तर आपल्या पोरीचं लग्न कसं होईल? आपल्याला थोडसा काही ना काही तर समजोता कराच लागेल ना. एक मिनिट प्रियाचे बाबा, समझोता म्हणजे जर असं असन का मी माया पोरीले चांगला शिकलेला चांगल्या घरचा पोरगा तिच्यासाठी नवरा म्हणून नसन शोधून द्यायचा, तर असा समझोता मला नाही करायचा. अव पण निर्मला ऐकून तर घे. मले काहीच नाही ऐकायचं. माया देव सर्व पाहून राहिला. जर मी माया पोरीसाठी चांगला पोरगा नाही पाहिला तर तो मला कधीच नाही माफ करत. कधीच नाही. देवा तूनं माया पोरी सोबत असं काहून केलं? तिनं तर कधीच कोणाचं काहीच वाईट नाही केलं, मग तिचीच अशी किस्मत काहून लिहिली तूनं? काहून देवा काहून? बस निर्मला बस, चूप होऊन जा आता. का वाटन लोकांले? मला नाही करायचा आता कोणत्याच लोकांचा विचार. मी माया प्रियासाठी चांगला शिकलेला चांगला परिवार शोधन, जे तिची डिग्री नाही तर तिचे गुण पाहिन. बाबा असे एकटे बाहेर काऊन बसले? झोपाचं नाही का? काय झालं बाबा? बरं नाही वाटून राहिलं का तुम्हाला? नाही तसं काही नाही. तू आई झोपली का? हो आई झोपली. गोळ्या घेतल्या ना तर गोळ्यान लागली तिला लवकर झोप. तुम्ही झोपा ना आता, लय लेट झालं ना. प्रिया बस बरं माझ्याजवळ, मला बोलायचं आहे तुझ्याशी. हा बाबा बोला ना. प्रिया तुला माझा राग तर नाही आला ना? कशाचा राग बाबा? बेटा हे तुला घेऊन काही गोष्टी निघाल्या ना माया तोंडातून, त्याच म्हणत आहो. पण प्रिया मला पण तुझी तेवढीच काळजी आहे जेवढी तुझ्या आईले आहे. पण का करू, बाप हाव ना, मनातून विचार होतच नाही. लग्नाच्या वयाची पोरगी घरी असली का तिचं सर्व बरोबर होईन का नाही याचेच विचार येत राहते. हो बाबा समजते मला, तुम्ही नका एवढे विचार करू. पण तुझी आई नाही समजून राहिली ना. तिनं तर एकदम जिद्दच पकडली आहे. हे पहा बेटा, तुझी आई चुकीची आहे असं नाही म्हणायचं मले. ती जो विचार करत आहे तो पण चुकीचा नाही आहे, पण चुकीचं आहे तर ते तिचं वागणं. प्रिया असं काही नाही आहे ज्याच्याजवळ खूप पैसे असन, जो खूप चांगला शिकलेला असन, तोच पोरगा योग्य असन तुझ्यासाठी.
असंही राहू शकते ना का जो पोरगा थोडा कमी शिकलेला असन, कमी पैशाची नोकरी करत असन, पण तो तुझ्यासाठी चांगला असन. तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबा? हे पहा प्रिया बेटा, माय फक्त एवढंच म्हणणं आहे का तुझं लग्न एका चांगल्या मुलासोबत झालं पाहिजे. अन जर तुझ्या नशिबात तुझा राजकुमार मलमलची चादर टाकून असलेल्या घोड्यावर बसून येणारा असन तर तो आज ना उद्या येणारच. पण तुझ्याबद्दल काही न सांगता पोराला आपल्या घरी बोलावून न मग तुझ्या आईचं असं वागणं काही बरोबर नाही ना. अन असंही नाही ना का हे पहिली वेळेसच झालं, 5 वेळा असंच झालं तरी तुझी आई काही ऐकायला तयार नाही. मग पाहिलं ना कसा त्रास करून घेते ते स्वतःला. मला समजून राहिलं बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे, पण ते मी आईला नाही म्हणू शकत. पण काऊन? कारण बाबा मी आईचं मन नाही दुखवू शकत. पण मग तुझ्या लग्नाचं कसं? बाबा मी आईच्या जिद्दीसाठी पूर्ण आयुष्यभर लग्न न करता राहू शकते. कारण एक तीच आहे जी माझ्यासाठी स्वप्न पाहते. आणि तिच्या आयुष्याचा बस एकच उद्देश आहे का माझं लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी व्हावं. मग मी हे सर्व बोलून तिला दुःखी नाही करू शकत. ती जेव्हा म्हणन, ज्याच्याशी म्हणन त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे. बरं चला बाबा, लेट झालं खूप. हो तू पुढे, आलोच मी. काय व निर्मलाबाई, झाली का झाडझूड? काल पाहुणे आले होते म्हणे प्रियाले पाहाले. हो आले होते. का झालं मग या वेळेस तरी जमलं का नाही? तुम्हाला काय गरज आहे व नसल्या चांबाड चौकशाची? नाही काही नाही, असंच विचारून राहिली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी त्या मुलाले रिजेक्ट केलं. तो माया प्रियाले सूटच नव्हता करत. कोणाले रिजेक्ट केलं आम्हाला का माहीतच नाही का व निर्मलाबाई? माहित आहे तरी कायले आल्या मग इथं? ते ना कमलाबाईचा भाचा हाय म्हणे लग्नाचा. पण तो ना जास्त शिकलेला नाही, भाज्याचा धंदा हाय म्हणे त्याचा. तर मी म्हटलं कमलाबाईले तुम्हाला सांगा म्हणून आपल्या प्रियासाठी, पण त्या नाही म्हणे. म्हणून मग मीच विचार केला सांगून पाहावं म्हटलं तुम्हाला. हो का, बरं केलं सांगितलं तर. पण ते का आहे ना सविताबाई, आमच्या पोरीचं लग्न कुठं करायचं कुठं नाही ते आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्हाला जास्त लोड घ्यायची गरज नाही. तुम्ही ना फक्त तुमच्या पोरीलेच पहा. त्या दिवशी दिसली होती म्हणे एका पोराच्या गाडीवर फिरताना. कोणाला तर काही चांगलं सांगायलाही नाही पुरत. भलाईचा तर काही जमानाच नाही राहिला बाप्पा. समजते का ते स्वतःले? आली मोठी मले सांगणारी, जो थो येऊन मायाच पोरीले काही ना काही म्हणते. अरे माया पोरीचं मी पाहून घेईन ना, यांले का गरज आहे आपलं नाक खुपसाची? अरे का झालं निर्मला, काऊन एवढी चिडून राहिली तू? चिडू नाही तर का करू? हे सविताबाई भाजीवाल्या पोराचा रिश्ता सांगत होती मले. अरे ज्योतिषवाल्याने सांगितलं होतं म्हटलं माया पोरीच्या नशिबात धनयोग आहे म्हणून. तिला मोठ्या जॉबवाला मोठ्या घरचा पोरगा भेटन म्हणे. मग हे लोक कोण वय मला काही सांगणारे? बरं जाऊ दे, तू काही लक्ष नको देऊ त्यांच्याकडं. चाललो मी आता. हो. आई गेले बाबा? हो आताच गेले. हो का? आणि तू हे काय करत बसली? दे ना, मी करते ना. नाही राहू दे. आता बसल्या बसल्या एवढीशी भाजीही नाही खोडू शकत का मी? जा तू चहा घे. सकाळपासून नुसती काम करून राहिली का 2 घोट चहा प्यायची फुरसत नाही. हो घेतो. तुझ्यासाठी आणू का? बरं आण, पण थोडसा सांजो. हो. आई डब्बा तर बाबा इथंच विसरले. मा बाई हो का? ते बोलण्यात विसरली असन. आता तर अक्षय गेला कॉलेजले, नाहीतर जाता जाता त्याला म्हटलं असतं दे म्हणून. अगं काही टेन्शन नको घेऊ, मी येते ना देऊन. तसंही मला मार्केटमधून
फॉलनं एक दोन सामान आणायला जायचंच आहे, तर ते घेऊन येते आणि सोबत बाबाचा डब्बा देऊन येते. नाही राहू दे, तू मीच देऊन येतो. किती कामं करशील तू? तू याय मांग कामं का कमी आहे का? अन मार्केटला तू नंतर जाजो जेवण गिन झाल्यावर. नाही आई, मीच जाते. उन्हाचा त्रास होईल तुला. तू फक्त तुझ्या गोळ्या घे जो फ्रीजवर ठेवल्या आहे. हो ठीक आहे, पण तूही पायी पायी काही जाऊ नको, ऑटो करून जाजो. हो आई. बरं झालं ग, लवकरच ऑटो भेटून गेला आपल्याला. नाहीतर या एवढ्या उन्हात तर ऑटोवाले पण मिळत नाही. हा, तू कुठे? तू पण बँकेतच चालली का? हो काकू. अच्छा, जॉब वगैरे करते का तू बँकेत? नाही काकू, माझे बाबा जॉब करतात. ते पिऊन आहे बँकेत. बरं बरं, चाल मग. 1 मिनिट थांब हा थोडी. हा फोन पण कुठे ठेवला का? चोर चोर, पकडा पकडा. बाप रे, भर दिवसा चोरी. कोण भाई हा चोर? सापडणार का नाही हा चोर? हे पाहासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि काय बाप्पा, तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईबच करत नाही. तुमच्या या विदर्भाच्या शांताबाईला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या ना तेवढं. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओत.